आमच्या या नांदा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. उपस्थित असलेले उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सरचिटणीस सन्माननीय मधुकर पवार साहेब, खरंच खूप धन्यवाद. सरांनी सगळ्या गोष्टी मांडल्या त्याच्या बोलण्यामध्ये. एखादा उपक्रम असं सातत्यपूर्ण करणं म्हणजे खूप कठीण काम असतं. आपल्याला एकच अभ्यास करून एवढा कंटाळा येतो. आज 10वीचा मला एवढी प्रश्न पत्रिका सोडवायला दिली आहे की पुन्हा पुन्हा सोडवायची म्हटली तर आपल्याला एवढा कंटाळा येतो. आणि सातत्यपूर्ण एवढं काम करणं म्हणजे खरोखर सोपं नाही आहे. तर त्यांना खरोखर आमचा सगळ्यांचा सॅल्यूट आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. असं सर म्हटल्याप्रमाणे की इतिहास जर कोणी लिहायचं म्हटलं तर इतिहासामध्ये खरोखरच नोंद होईल त्यांची. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला साहित्य दिले, विज्ञानाचं साहित्य दिलं आहे ते खरोखरच अमूल्य आहे. त्याचं मोल होणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एवढ्या रिमोट एरियामध्ये आपण इथे राहतो की जिथे आपल्याला कोणत्याही साहित्य जर आणायचं झालं तर मुंबई पुण्याशिवाय आपल्याला पर्याय राहतो. आणि रत्नागिरी सुद्धा काही गोष्टी मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ते त्यांचं काम करून आपल्यासाठी हा विचार डोक्यात ठेवतात. आणि जेव्हा सतत एखाद्या माणसाच्या डोक्यात असा विचार असतो की मला हे इथे जाऊन करायचं आहे, ते तिथे द्यायचं आहे, तेव्हाच त्या गोष्टी शक्य होऊ शकतात. त्याच्याशिवाय त्या होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही आमची नोकरी करतोय आणि त्यानंतर बाबा वेळ मिळाला तुम्ही हे काम करेल असं होत नाही. करता करता त्यांनी सतत विचार चालू ठेवला की गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी त्यांना द्यायचं आहे की त्यांच्या इथे जे उपलब्ध होत नाही ते शहरातल्या मुलांना उपलब्ध होत नाही. अशा पद्धतीने त्यांनी विचार करून आपल्यासाठी विज्ञानाचं साहित्य दिलं आहे की तुम्हाला इथे गरजेचं असणार आहे. युनिफॉर्म असू दे, बॅग असू दे, या दृष्टीने त्यांनी विचार केला आहे. आणि हा विचार इतका स्तुत्य आहे की ते सगळ्यांना म्हणजे त्यांच्या सगळ्या मंडळाला घेऊन इथे आपल्या इथपर्यंत पोहोचतायत. एवढ्या म्हणजे वादळामध्ये सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचतायत. तर खरोखरच त्यांना मनापासून मी आमच्या दिपेश प्रयोग हिंदूच्या वतीने त्यांना धन्यवाद देते. आणि